मेडिकल इश्यू आहे, त्यामुळे ती ही स्पर्धा पुढे खेळू शकत नाही आहेत आणि आयोजकांनी त्यांना मान्यता दिलेली आहे. तर आपण देतोय आकाशला मॅन ऑफ द मॅच. यशला 1000 रुपये आहेत, रोहितला 1000 रुपये आहेत. आकाशला मॅन ऑफ द मॅच आहे फक्त. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी मंचावरती उपस्थित पाहुणे आदरणीय सन्माननीय मितेशजी पेनकर साहेब उपस्थित आहेत. मितेश दादांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे मात्र आपण देत आहोत आकाशला. आकाशनं जबरदस्त खेळी केली. कालच्या दिवसामध्ये मी एक प्रेडिक्ट केलं होतं की दुसऱ्या दिवसामध्ये बॅटिंग करत असताना गिफ्ट हॅम्पर कोण पटकावेल तर तो आकाश गुरसळे असेल, पण अजूनही हे देखील पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय किरण आणि किरणसाठी देखील पारितोषिक आलाय. किरणने जर 3 चेंडूंवरती 3 विकेट्स मिळवल्या, विकेट हॅट्रिक संपादन केली तर सूरज मात्र यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. त्याचबरोबर खेळाडूंसाठी देखील पारितोषिक आहे. तर पारितोषिक आपण देखील देत आहोत. मी विनंती करतो आमच्या मान्यवरांना. अभिनंदन खेळाडूचं डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थाने आज अनेक साऱ्या खेळाडूंची कमाई होते आणि त्याचबरोबर हिटमीला चेंडू सर हिट केलाय तो म्हणजेच आकाश गुरसळेने. तर आकाशला देखील इथे मात्र भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट दिली जाते. खेळाडू अमोलला देखील इथे मात्र कॅश प्राइज देण्यात येणार आहे. अमोल इथे उपस्थित आहे. जबरदस्त बॅटिंग आकाशची, पण अजूनही माझं प्रेडिक्शन सत्यात उतरलं नाहीये की 35चं गिफ्ट हॅम्पर आहे ना 35 रन्स ते आकाश गुरसळे पटकावेल असं मला प्रेडिक्शन वाटत होतं, पण आतापर्यंत कोणत्याच खेळाडूने ते पटकावलं नाहीये. अजून अमोलसाठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. चेक. तर मी पाहुण्यांना विनंती करतो आपण विराजमान व्हा. तर व्यासपीठावरती आपण सन्मान देखील करत आहोत. तर मी विनंती करतोय विनयजी पवार साहेबांना, मितेशजी पेनकर साहेबांचा आपण सन्मान करत आहोत. भारतीय जनता पार्टीशी असलेली त्यांची निष्ठा, रवींद्र चव्हाण साहेबांसोबत खांद्याला खांदा देत असताना समाजसेवाचा घेतलेला आढावा आणि साहेबांचा इथे मात्र खऱ्या अर्थाने केला जातोय सन्मान. अभिषेक रायन साहेब देखील इथे उपस्थित आहेत. साहेबांचं देखील इथे मात्र आपण सन्मान करत आहोत. भारतीय जनता पार्टीशी असलेली त्यांची निष्ठा आणि साहेब इथे मात्र उपस्थित झाले. डोंबिवली प्रीमियर लीग या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी खऱ्या अर्थाने व्यासपीठाची शोभा वाढली. त्याचबरोबर
राज गोसर साहेब देखील इथे उपस्थित आहेत. तर राज गोसर साहेबांचा देखील आपण सन्मान करत आहोत. राज गोसर साहेबांचा देखील आपण सन्मान करूयात व्यासपीठावरती. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत. वंश कोठारी साहेब देखील उपस्थित आहेत. नवदीप आहेत, पण राजकारणामध्ये प्रवेश केलाय, समाजकारण करायचंय, समाजाचं सुधारणा करण्याचं त्यांचं स्वप्न आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश आणि त्यांच्या पक्षासोबत चांगलं कार्य त्यांचं पाहायला मिळतं. इथे मात्र वंश कोठारी साहेबांचा देखील आपण सन्मान करत आहोत. त्यानंतर आपण प्रेमजी मेहता साहेबांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. प्रेम मेहता साहेबांचा देखील इथे मात्र आपण सन्मान करत आहोत. प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार इथे मात्र केला जातोय. तर गौरवजी कदम साहेब देखील उपस्थित आहेत. गौरव कदम साहेबांचा देखील आपण सन्मान करत आहोत व्यासपीठावरती. आज खऱ्या अर्थाने डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2 अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी सर्व पाहुणे मंडळी उपस्थित होतात. त्यामुळे ऑनलाईन जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडलेत त्यांची थोडीशी मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण की पाहुण्यांचा आदर सत्कार देखील तितकाच महत्त्वाचा आहे. कारण की आपण पाहत असो प्रत्येक स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये आपण पडद्यामागील सूत्रधार पाहिलेत आणि प्रत्येक देणगीदाराचा देखील सन्मान करणं तितकंच गरजेचं आहे. आपण या स्पर्धेबद्दल अगदी 2 शब्द जाणून घेऊयात मितेश दादांच्या मुखातून, कारण की इतकं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. डोंबिवली प्रीमियर लीग आणि मुंबईमध्ये आपण पाहतो डोंबिवली शहराकडे सांस्कृतिक राजधानी म्हणून डोंबिवलीकडे पाहिलं जातं आणि त्यामध्ये क्रिकेटचा वारसा जपणारी डोंबिवली प्रीमियर लीग फॉर्मॅटमधील सर्वात जबरदस्त स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये दादा तुम्ही उपस्थित झालात आणि तुम्ही हे वातावरण पाहता, तुमच्या मनामध्ये आलेल्या 2 भावना. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम या स्पर्धेला आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. स्पर्धा एवढी सुंदरपणे नियोजित केलेली आहे, बघून खूप छान वाटते. अनेक स्पर्धाला जायचा सहभागी व्हायचा वेळ येतो, पण ही स्पर्धा जेव्हा मी बघतोय एवढं सिस्टमॅटिकपणे आणि एवढ्या रीतसरपणे इकडे जे आपण टुर्नामेंट बघतोय ना, खरंच खूप छान वाटतंय. पिंटू दादा असतील, ही सर्व प्रीमियर लीग डोंबिवलीकर प्रीमियर लीगची सर्व टीम असेल, यांचं खरंच अभिनंदन आहे की प्रचंड मेहनत, प्रचंड प्लॅनिंग, प्रचंड डिसिप्लिन आणि प्रचंड टीमवर्क या सर्व गोष्टीला लागतो, हे आम्ही समजू शकतो. खरंच खूप छान वाटतंय. सकाळपासून ही 7वी टुर्नामेंट आहे आम्ही अटेंड करतोय, पण आजच्या या दिवसाची सर्वात अप्रतिम टुर्नामेंट आपण हिला सांगू शकतो की सुंदर नियोजन आहे आणि खूप बारीक गोष्टींवरती लक्ष दिलेलं आहे. चव्हाण साहेब आज काही कारणामुळे येऊ शकलेले नाही आहेत, कारण का त्यांची फडणवीस साहेबांबरोबर बैठक होती, त्यामुळे त्यांना तिकडे राहणं फार अतिशय होतं. चव्हाण साहेबांनी आम्हाला इकडे पाठवलं आणि खरंच का पाठवलं हे आता आम्हाला समजण्यात येतं की या भव्य दिव्य टुर्नामेंटला आपल्यापैकी एक कोणतरी तिकडे गेला पाहिजे. पिंटू साहेबांचं देखील खूप खूप अभिनंदन आहे की एवढ्या सुंदर प्रकारे आपण हे टुर्नामेंट ठेवलेली आहे. फार बरं वाटतं, फार प्रोत्साहित आम्हाला वाटतंय की इकडे येऊन काहीतरी शिकून घेऊन जाण्याची आम्हाला तुम्ही संधी प्राप्त केलेली आहे की कशा प्रकारे काम केलं जातं, छोट्या छोट्या गोष्टींवरती कसं लक्ष दिलं जातं आणि टुर्नामेंटला कसं भव्य दिव्य केलं जातं हे या टुर्नामेंटमधून आम्हाला शिकायला भेटलं आहे. त्याच प्रकारे जे कमेंटेटर्स इकडे आहेत त्यांचा देखील आभार व्यक्त करतो की सुंदर प्रकारे या क्रीडा खेळामध्ये आपण हा जो जीव की प्राण दिलेला आहे याला आपला देखील खूप मोठं श्रेय. सर्व टीमचं, सर्व सहकाऱ्यांचं मुळे हे सर्व शक्य आहे. सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद पिंटू दादा. आम्ही तुमच्याबरोबर नेहमी सतत असेच आहोत आणि तुम्ही देखील आमच्याबरोबर सतत असेच आहात हे आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद दादा. ज्याप्रमाणे तुम्ही मनोगत व्यक्त केलं असं वाटत होतं तुमचं मनोगत ऐकतच राहावं, पण मॅच देखील आपल्याला कंटिन्यू करणं तितकंच गरजेचं आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मनीष सर देखील समालोचन करण्याची संधी कधी मिळेल याची वाट पाहतात. मॅचला करूयात सुरुवात. धन्यवाद. थँक्यू सो मच मयूरजी भोईर सर. धावा झाला धावफलकावरती 10.
खूप निर्णायक मॅच आहे, खूप महत्वपूर्णची ही लढत आहे दोन्ही संघांमध्ये. पुढचा बॉल यावेळी देखील स्वीप करायचा प्रयत्न केला होता, प्रणय आलेत आणि स्वीपचा प्रयत्न नक्कीच होणार आहे. त्यांची देखील ही शैली राहिली आहे. धन्यवाद दादा, आपलं देखील जे वक्तव्य आपण इथे करून आम्हाला दाखवलं आणि खूप कमी वेळेस असं होतं की प्रत्येक गोष्टीची इथे काळजी घेतली जाते. नक्कीच खूप चांगलं आयोजन, चांगलं नियोजन पाहतोय आपण. यावेळी देखील स्वीप करायचा प्रयत्न केला, हलकासा बॅटचा कडा लागतोय, एज लागतंय आणि एकच जाव इथे देखील मिळणार आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं, मितेश दादाने वक्तव्य केलं की काही कारणास्तव रवींद्र चव्हाण साहेब या स्पर्धेला उपस्थित राहू शकले नाही, पण दादा जरूर इथे उपस्थित राहिले नाही, पण तुम्ही इथे आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. पण खऱ्या अर्थाने आपण पाहतो प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवरती दादांचं नाव आहे, दादांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचा खेळ तितकाच भक्कम आपल्याला पाहायला मिळतोय. जशी रवींद्र चव्हाण साहेबांची निष्ठा भारतीय जनता पार्टीशी आहे आणि प्रचंड जनसमुदाय कल्याण डोंबिवलीमधील रवींद्र चव्हाण साहेबांच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र त्यांच्याच नावाची टी शर्ट देखील आपल्याला प्रत्येक खेळाडूने परिधान केली आहे. एकदा आमदार रवींद्र चव्हाण साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. धन्यवाद. आणि वळूयात आपण त्याचबरोबर आपण सन्माननीय अमोलजी वाडिले साहेब आणि समीरजी भोईर साहेब इथे मात्र उपस्थित होत आहेत. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांच्याच माध्यमातून आपल्याला प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचं पारितोषिक देखील या स्पर्धेसाठी पुरस्कृत करण्यात आले. आकर्षक चषक आपण पाहतोय. वेलकम समीर दादा आणि अमोलजी वाडिले साहेब. आणि त्याचबरोबरीने आपण पाहतोय डोंबिवली प्रीमियर लीग DPL कंपनीमध्ये मोलाचा वाटा करण सावंत सरांचा आहे आणि त्यांचे वडील आदरणीय सन्माननीय सुधाकरजी सावंत साहेब देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होतात. साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. अमोलजी वाडिले साहेब आणि समीरजी भोईर साहेब उपस्थित होत आहेत. आमचे जवळचे मित्र समीर आमच्या सोबत कॉलेजमध्ये होते, आता मात्र औद्योगिक क्षेत्रामध्ये पदार्पण केलंय. खूप चांगलं कार्य करतात उद्योजक क्षेत्रामध्ये. आपण त्याचबरोबर अमोलजी वाडिले साहेब देखील उपस्थित होतात आणि आज डोंबिवली प्रीमियर लीग आहे. 23 मार्च आहे. 23 मार्च तारीख अमोल वाडिले साहेब थोडी विसरतील, कारण की आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. या तमाम डोंबिवली प्रीमियर लीगच्या वतीने, या सर्व प्रेक्षकांच्या वतीने आणि आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने अमोलजी वाडिले साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आता मात्र बऱ्याच वेळानंतर आपण प्रेक्षकांपासून कनेक्शन थोडंसं लांब झालं होतं. कॉमेंट्री बॉक्समधून मनीष सरांचा आवाज ऐकण्यासाठी सर्व प्रेक्षक चाहते आवर्जून फोन करायला लागलेत की मनीष सरांचा आवाज आम्हाला ऐकायचा आहे, कॉमेंट्री आम्हाला ऐकायची आहे. तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात, वळूयात, ऐकूयात आवाज मनीषजी वाघे सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच मयूर. खेळ देखील तेवढा सुदृढ सुरू आहे इथे. तवा झाल्यात 18 धाव फलकावरती, 18 ऑन द बोर्ड आणि पवन आला बॅटिंग करण्यासाठी. अनेक वेळेस पवनने ना या सिच्युएशन मधून आपल्या टीमला बाहेर काढलंय. यावेळी देखील तशीच संधी त्याच्याकडे असणार आहे, पण समोर आव्हान तेवढंच मोठं आहे. समोर देखील अजित जे निकम सर, 1 to go फेम. शॉर्ट पिच चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर वळण देखील हातभर चेंडूने घेतलाय. काय गोलंदाजी करतोय, एकदा जोरदार टाळ्या या तारा सितारासाठी झाला पाहिजेत, ज्यांनी अगदी डोंबिवली क्रिकेटचं नाव त्या शिखरावरती नेलंय. किरण शिंदेसाठी त्या टाळ्या झाल्या पाहिजेत. येस डीजे, आपण तुम्हाला देखील देऊयात संधी.
खेळाडूंना एक शेवटची विनंती आता असणार आहे की आपण जेव्हा मैदानात एंट्री करताय किंवा आपले जे 12th मॅन जे आमच्या कॉम्बॉक्समध्ये येतात ना, त्यांनी देखील आपल्या स्टेजवरून ट्रॅव्हल करून मगच आमच्या कॉम्बॉक्समध्ये यायचंय. आणि जर खेळाडू असेल तो खेळाडू देखील स्टेजवरूनच त्यानंतर मैदानात एंट्री करेल. जर आता कुठलाही खेळाडू आढळला की जो रेलिंग क्रॉस करून मैदानात येतोय किंवा मग कॉम्बॉक्समध्ये येतोय, तर त्यांना तिथल्या तिथे 2 धाब्यांची पेनल्टी देण्यात येईल. बघा, आयोजक कमिटीची ही सूचना आहे. आपल्याला वारंवार आपण सूचना करत आलोय प्रत्येक नियमाची, प्रत्येक अटीची. आता इथून त्याचं पालन करणं खूप गरजेचं असणार आहे. जवळ पुन्हा एकदा मैदानामध्ये 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 षटकाचा खेळ इथे झालाय. सूरज येतोय गोलंदाजी मार्कवरती आणि बघा, सूरजने देखील इम्प्रेसिव्ह खेळ केला आतापर्यंत. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. धावा झाल्यात 19 धावफलकावरती, 19 ऑन द बोर्ड. 19 धावा झाल्यात आणि अजूनही नाही म्हटलं तरी 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पवन आहेत, पवनची साथ देण्यासाठी आपण बघतोय बॅटर प्रणय देखील आहेत. गोलंदाजी मार्कवरती सूरज आहे. बघा सूरज अशा कशी गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. यावेळी स्विचचा फटका फसला. एलिव्हेशनला कंट्रोल करू शकलेला नाहीये. सूरजचं ते सेलिब्रेशन आपल्याला सांगून देत आहे की मॅचची ही देखील ती गोल्डन विकेट होती. मॅचची गोल्डन विकेटचं होत आहे पतन. पवन शेट्टी देखील जाता जाता डगआउट मध्ये परत. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आणि बघा काय योग्य त्या खेळाडूची निवड केली आहे. चांगली कामगिरी करतोय. अगदी बॅटिंग मध्ये देखील लोअर ऑर्डर येऊन चांगली बॅटिंग करतो. यामध्ये देखील पायावरती चेंडू अडवतोय का, पंचांकडे कॉल मागितला जाईल आणि बघा पंच काय कॉल करतात. इट इज अ व्हाईट बॉल. पंचांनी व्हाईट बॉल कॉल केला. किती पाहणी बघा आपण, अगदी डोळ्यांची पापणी लावण्याच्या अगोदर ना चेंडू पास होतो, ट्रॅव्हल होतो. नेक्स्ट बॉल अतिरिक्त बाहेरच्या दिशेला पिचिंग आहे. जो रिलीज पॉइंट असतो गोलंदाजा, तो रिलीज पॉइंट देखील अगदी येस मयूर. त्याचबरोबर व्यासपीठावरती आपण पाहतोय प्रशांतजी पाटेकर साहेब आणि त्याचबरोबर मनोजजी वैद्य साहेब क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होतात. तर त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. प्रशांतजी पाटेकर साहेब, ओव्हरआर्म क्रिकेट सर्वजण पाहत असतात, पण अंडरआर्म क्रिकेट सर्वांचा आवडीचा खेळ आणि प्रशांत देखील अंडरआर्म क्रिकेट जबरदस्त खेळायचे. 1 to 4 फॉर्मॅटमध्ये टॅप स्पेशलिस्ट म्हणून प्रशांत पाटेकर सरांकडे पाहायचं, पण आज मात्र रवींद्र चव्हाण साहेबांच्या सोबतीला कार्यरत असताना आपण पाहतो त्यांच्या खांदा देत असताना समाजकार्य करत असतात आणि उद्योजक क्षेत्रामध्ये थोडेसे व्यस्त असल्यामुळे क्रिकेटला फारसा वेळ देता येत नाही. पण आज मात्र डोंबिवली प्रीमियर लीग आहे, आपल्या हक्काची स्पर्धा आहे आणि आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये साहेब उपस्थित होतात. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. वळूयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच मयूर सर. आपल्या हक्काची स्पर्धा आहे आणि आपल्या हक्काच्या माणसांची देखील उपस्थिती या व्यासपीठावरती असं देखील तेवढंच गरजेचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वीप करायचा इथे प्रयत्न केला होता. अतिरिक्त बाहेरच्या दिशेला पुन्हा एकदा पिचिंग बघतोय आपण. अजून एक व्हाईट बॉल. अवंत स्वरूपाच्या धावा आता वाढत चालल्यात आणि धावफलकेचा विचार केला तर 24 धावा धावफलकावरती लागलाय. षटक क्रमांक 4 इथे सुरू आहे. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा लागल्यात. काय तर ते फायटिंग टोटल काय असू शकतं ते फायटिंग टोटल. लक्ष्मी 11 संघ आता इथून थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय आपल्याला, कारण फक्त 24 धावा झाल्या धावफलकावरती. तन्मय प्रणव पॅन्थर संघ देखील चांगली कामगिरी करतोय. नेक्स्ट बॉल पूर्णपणे चेंडूला चेस करण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त वळण यावेळी देखील चेंडूने घेतलाय आणि ती वळण आपण जे बघतो ना, जे स्पिन होतं चेंडू वळण होतं, ती ताकद नक्की गोलंदाजाकडे आहे, पण ती लाईन आणि ती लेंथ ती देखील असणं तेवढंच गरजेचं असतं. पण जर आपण चेंडू राईटी बॅटरला लेग स्पिन करत असतो तर त्याची पिचिंग जर आपण ऑफ स्टंप वरती ठेवतो तर ती पिचिंग अतिरिक्त बाहेर आपल्याला घेऊन जाईल, व्हाईट बॉलच मिळणार आहे. पण ती पिचिंग जर लेग स्टंप असेल किंवा मिडल स्टंपला ठेवली तर नक्कीच तो लिगल डिलिव्हरी कन्सिडर करू शकतोय आपण.
पुढचा बॉल पुन्हा एकदा अजून एक पुन्हा एकदा वारंवार घडतायत चुका सूरज कडून त्या चुका घडतायत आणि अजून एक अवंत स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. धावा झाल्यात आता 26 धाव फलकावरती. आतापर्यंत या षटकामध्ये सूरजनी 6 चेंडू अतिरिक्त फेकल्यात. 3 चेंडूचा खेळ झालाय 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रणय देखील ना आपल्या खेळपट्टीवरती तो डान्स करतायत. आपल्या खेळपट्टीवरती त्या क्रीजचा पुरेपूर उपयोग करतायत. कधी शफल होत आहेत कधीतरी रूम क्रिएट करून जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि तेव्हाच ती लाईन आणि ती लेंथ ती बिघडवण्याचा प्रयत्न त्याचा असणार आहे. त्यामध्ये यश मिळतंय प्रणयला. हेच तर ते कॉन्ट्रीब्युशन असतं ना आपल्या संघासाठी. आपण बॅटनी कॉन्ट्रीब्यूट करा गोलंदाजीनी कॉन्ट्रीब्यूट करा फिल्डिंग मध्ये देखील कॉन्ट्रीब्यूट करायचंय. यावेळी देखील अगदी चांगला चेंडू हा हाताळलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा इथे प्रयत्न केला होता. चेंडू सारी बॅटचा हलकासा इथे संपर्क पाहायला मिळतोय आपल्याला. एकच धाव मिळणार आहे. बघा मोठे फटके आले नाहीयेत या षटकामध्ये ना अजूनपर्यंत एकही चौकार आला नाहीये तरी देखील व्हाईट बॉल आपल्याला वारंवार पाहायला मिळत होते. धावा झाल्यात आता धावफलकावरती 28 धावा झाल्यात धावफलकावरती आणि लास्ट बॉल टू गो शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. शुभम आहे स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा अजून एक चेंडू अवांतर स्वरूपाचा अजून एक व्हाईट बॉल. अजून 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ते फायटिंग टोटल 40-45 कारण ते फायटिंग टोटल मिळवलात ना मेगा क्वार्टर फायनल मध्ये पोहोचण्यासाठी जर आपल्याला ही मॅच जिंकायची हे गरजेचं आहे. पुन्हा एकदा अजून एक व्हाईट बॉल धाव संख्येला आकार मिळतोय लक्ष्मी 11 संघाच्या दिशेला. हे सगळं काही घडून येत आहे. धावा झाल्यात धावफलकावरती 30 धावा झाल्यात धावफलकावरती 30 ऑन द बोर्ड. नि आतापर्यंत 14 चेंडू फेकलेत 9 चेंडू सूरजने देखील फेकलेत. बघा इथून आवश्यकता काय तर गोलंदाजाकडे जाणं तो मोमेंटम थोडासा ब्रेक करणं कानमंत्र देणं ती पाठीवरती थाप मारणं की एक चेंडू शिल्लक आहे तो देखील तू चांगला हाताळू शकतोय याची गरज असणार आहे. समोरून लक्ष्मी 11 संघ देखील म्हणत असेल फ्री गिफ्ट आहेत मिळतात तेवढे चांगले आहेत. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन बघा चांगला चेंडू हाताळण्याची कुवत आहे त्याच्याकडे पण हरकत नाही थोडासा स्वतःवरती नाराज होतोय. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 4 षटकाचा खेळ इथे झालाय आणि शेवटच्या 6 चेंडूंकडे आपण वळणार आहोत. निलेश खरे यांच्याकडून मंगेश यांच्यासाठी पारितोषिक आलं. या षटकामध्ये कशाही 2 विकेट संपादन केल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आणि त्यातील पहिली विकेट ही मिळाली आहे ती देखील पहिल्याच चेंडूवरती मिळाली आहे. येस रिजय चेंडूवरती आपण बघतोय काय स्ट्रोक खेळलाय काय क्षेत्ररक्षण झालंय काय फेकी केली आहे काय क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. हे सगळं घडलंय किती तर त्या एका फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये. डोळ्याची पापणी मित्रांवर कोणी लावली असेल ना त्याला हे काहीही बघायला मिळालं नसणार कारण की त्या चेंडूवरती वेग प्रचंड होता. वेगेवरती स्वीपचा फटका किरण शिंदेचं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर ती फेकी. व्हॉट अ गेम ऑफ क्रिकेट. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. पंचांकडे दाद मागितली पंचांनी दाद धरली उचलून व्हाईट बॉल येतोय. आपण तर स्वरूपाच्या धावा अतिरिक्त या मॅच मध्ये येताना पाहायला मिळतात आपल्याला. धावा झाल्यात धाव फलकावरती 32 ऑन द बोर्ड. शॉकिंग एंडला शुभम असणार आहे आणि शुभमला देखील आता चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे.
नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा लेग स्टिकच्या थोडासा बाहेर आहे का चेंडू, पंच देखील पाहणी करतील, चर्चा होईल. जाऊयात आपल्या टेक्निकल टीम कडे. तिसऱ्या पंचांची मागणी इथे हमपास कॉल आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्याकडे ती संपूर्ण धोरणं आता सोपवण्यात येईल. लवचिकता बघा, हे आपल्याकडे असणं, ही फ्लेक्सिबिलिटी आपल्याकडे, ही लवचिकता आपल्याकडे असणं किती गरजेचं आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता होत्या. दूध का दूध, पाणी का पाणी. काय अप्रतिम क्लिअरिटी विथ द क्वालिटी पाहायला मिळते आपल्याला. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in. मित्रांनो, आपण देखील कंटेंट पुढचा चेंडू पुन्हा एकदा अगदी पुढे सरसावून ज्या चौकाराची नितांत आवश्यकता होती तो चौकार शुभमच्या बॅटमधून येत आहे. संघर्ष करावा लागतो, क्रिकेटचा खेळ निश्चितच आहे, हा संघर्षमय चौकार येतोय. धाव आपल्याला अतिरिक्त नक्कीच मिळेल, पण बॅटर इथे आउट होणार आहे. रवींद्र पवार सर देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करतो की रवींद्र पवार सर, आपल्याला विनंती, आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. स्वामी शाळेचे शिक्षक आहेत आणि त्यांना देखील मी विनंती करतो की साहेब आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि इथून सामना एन्जॉय करायचा आहे. अजित निकम सर, want to go fame. यामध्ये देखील शेवटचा चेंडू होता, पुल करायचा प्रयत्न केला किरण आहे, थोडीशी मिसफिल्डिंग किरण करून पाहायला मिळते आपल्याला. फेकी अप्रतिम आणि संकेत देखील तिथे चेंडू अगदी चाचपडत बसलाय. बघूयात पंचांचा काय कॉल आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि तिसरी धाव घेत असताना विकेटचं होतंय पतन. बघूयात एकूण धावा किती लागल्यात धाव फलकावरती. धावा लागल्यात 37, 2 धावा इथे मिळणार आहेत, म्हणजे 39 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि जिंकण्यासाठी इथे लक्ष असणार आहे 40 धावेंचं. 40 धावेचं लक्ष, त्या लक्ष्याचा पाठलाग बघूयात कसा होतोय. दोन्ही टीम्स कडे बॅटिंग देखील चांगली आहे, पण लक्ष्मी 11 संघांनी ना मागचा सामना आपल्याला आपल्या गोलंदाजीच्या बळावरती जिंकून दाखवला होता. पुन्हा एकदा तशी कामगिरी त्यांना करावी लागणार आहे, कारण समोरील आव्हान देखील मोठं आहे. प्रणव पॅन्थर्सच्या संघामध्ये देखील बॅटिंग तेवढी सुदृढ आहे, खूप चांगले बॅट्समन त्यांच्या देखील टीम मध्ये असणार आहेत. ही मॅच देखील अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जाणार आहे आणि नक्कीच त्या मॅचची आपल्याला सूत्रधरण म्हणजे जसं समालोचन कक्षामध्ये देखील आपण थोडासा बदल करणार आहोत. समालोचन कक्षामध्ये मी इन्व्हाइट करतोय आवाज अंडरआर्म क्रिकेटचा सागरजी मोरे सरांना. तर मी दोन्ही टीमचे कॅप्टन इन्व्हाइट करतोय. SB ग्रुप टीमचे कॅप्टन ओमकार आपडिया आणि श्रीराम 11 टीमचे कॅप्टन
दोन्ही कॅप्टन्स इथे मात्र उपस्थित आहेत, विशाल देखील उपस्थित आहेत. तर मी प्रशांत पाटेकर साहेबांना विनंती करतोय, प्रशांतांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी कचरू दादा देखील इथे मात्र उपस्थित होतात, त्यांचं देखील वेलकम. त्याचबरोबर या स्पर्धेला 4 छान लावण्यासाठी सन्माननीय विजयजी भोईर साहेब देखील उपस्थित होतात. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय अनिलजी भोईर साहेब देखील उपस्थित होतात. पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. डोंबिवली प्रीमियर लीग, डोंबिवलीमधील हे सर्व दानशूर दाते आता खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती उपस्थित झाले. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. कालपर्यंत चर्चा करत होतो की बॅटरला गॅप शोधायची आहे, त्यानंतर मी सांगितलं की ऑडियन्समध्ये गॅप मिळणार नाही. आता खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती इतकी तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि व्यासपीठावरती देखील गॅप शोधणं थोडंसं कठीण झालंय. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच SB ग्रुप संघाने फक्त डिसिजन सांगायचं आहे. गोलंदाजी करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय इथे मात्र घेतलाय. तर आपण व्यासपीठावरती सन्मान देखील करणार आहोत. भावेशजी म्हात्रे साहेबांना मी विनंती करतो, भावेश म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्रशांतजी पाटेकर साहेबांचा सन्मान करत आहोत. मायेची, प्रेमाची, आपुलकीची उबदार शाल, त्याचबरोबरीने स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक असलेले हे पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबरीने डोंबिवली प्रीमियर लीग 2025 सीझन 2 ची अविस्मरणीय भेट सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा इथे मात्र सन्मान केला जातो. त्यानंतर आपण त्याचबरोबर समीरजी भोईर साहेबांचा देखील आपण सन्मान करत आहोत. त्याचबरोबर अमोल वाडिले साहेब देखील उपस्थित आहेत. अमोल दादांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. उद्योजक क्षेत्रामध्ये पदार्पण केलंय आणि आपण पाहिलं तर नवीन नवीन व्यवसाय करणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये कुछ तो नया मागताय आणि आपण पाहतोय उद्योजक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने आता तरुण देखील उतरतात आणि चांगलं कार्य त्यांना आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. त्यांचा देखील इथे मात्र सन्मान केला जातो. समीरजी भोईर साहेब आणि अमोलजी वाडिले साहेब. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत. कचरू म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. कचरू म्हात्रे साहेबांचा देखील आपण सन्मान करत आहोत. मी पुन्हा एकदा भावेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय, भावेश म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. मायेची, प्रेमाची, आपुलकीची उबदार शाल, त्याचबरोबर स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची अविस्मरणीय भेट आकर्षक मोमेंटो देऊन साहेबांचा सन्मान इथे मात्र केला जातोय. त्यांच्या माध्यमातून या प्रीमियर लीगला शुभेच्छा देखील आल्यात. त्याचबरोबर आपण पुढचा सन्मान करणार आहोत. व्यासपीठावरती विशेष अतिथी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण नवरात्र उत्सव पाहतो. दहीहंडी उत्सवामध्ये देखील आपण त्यांचा कार्यभार पाहिलाय. त्याचबरोबर प्रत्येक हिंदू सण अगदी थाटामाटात साजरा केला जातो आणि क्रिकेटची स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. असे आम्हा सर्वांचे लाडके विजयजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. विजयदादा भोईर साहेबांचा देखील आपण सन्मान करूयात. मी विनंती करतोय, विजयजी भोईर साहेबांचा आपण सन्मान करत आहोत व्यासपीठावरती. मी पुन्हा एकदा भावेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय, भावेशदादांच्या शुभ हस्ते आपण विजयजी भोईर साहेबांचं सन्मान व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर विलासजी दारिस्तेकर साहेबांचं देखील शुभागमन झालंय. विलास दारिस्तेकर साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे मात्र उपस्थित होत आहेत.
विजयजी भोईर साहेबांचा इथे व्यासपीठावरती सन्मान केला जातो. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष पद असलेले आमचे सन्माननीय अनिलजी भोईर साहेब. अनिलजी भोईर साहेबांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करतो भावेशजी म्हात्रे साहेबांना, भावेश साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण सन्मान करत आहोत. प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार आणि आता मात्र खऱ्या अर्थाने डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये हे दिग्गज मान्यवर उपस्थित होतात. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत विशेष सन्मान, कारण की आपण पाहतोय डोंबिवली प्रीमियर लीग आणि डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये आमचे कमिटी मेंबर करण सावंत सर, त्यांचे वडील अर्थातच सुधाकरजी सावंत साहेब देखील इथे मात्र मॅचचा आनंद घेतात. त्यांचा देखील आपण करूयात सन्मान. सुधाकरजी सावंत साहेब देखील इथे मात्र उपस्थित आहेत. जबरदस्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. काकांना देखील उत्तर मिळालं असेल, मुलगा रात्रभर येत का नव्हता. काका हीच मेहनत सुरू होती, मुलाने खूप मेहनत केली आहे, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस केला आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा उभी केली आहे आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर मारुती माने साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होतात. त्यांचा देखील आपण करूयात सन्मान. त्याचबरोबर आपण ही स्पर्धा पाहत आहोत. क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे आणि अनेक सारे खेळाडू आता देखील शिक्षणाला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थी ज्यांनी घडवलेत असे आमचे स्वामी शाळेचे शिक्षक रवींद्र पवार साहेब सर देखील उपस्थित आहेत. सरांचं देखील आपण करूयात सन्मान. त्यांनी अनेक सारे विद्यार्थी घडवलेत. कदाचित ह्यांच्यातील खेळणारा एखादा खेळाडू त्यांच्याच प्रशिक्षणाखाली इथे मात्र चांगले मार्क मिळवत असेल आणि अमित आहेतच. अमित देखील त्यांच्याच हाताखाली त्यांनी शिक्षण घेतलंय आणि अमित जबरदस्त कार्य करतोय. सर सोशल मीडियावरती अमितचा वेगळा दबदबा आहे. डोंबिवली प्रीमियर लीगचं संपूर्ण पेज अमित हँडल करतोय आणि खऱ्या अर्थाने शिक्षकाला देखील तेव्हा ऊर भरून येतं जेव्हा विद्यार्थी काहीतरी करतो, कला आपली सादर करत असतो. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत. तर विलासजी दारिस्तेकर साहेब देखील इथे मात्र उपस्थित आहेत. दिलखुलास व्यक्तिमत्व विलासदादा, इथे मात्र विलासदादांचा आपण करूयात सन्मान. वेलकम विलासदादा. विलासजी दारिस्तेकर साहेबांचा आपण सन्मान करत आहोत. आपण पाहत असतो राहुल नगर मध्ये नवरात्र उत्सव, त्याचबरोबर दत्तूसाई कॉम्प्लेक्स मध्ये देखील कोणताही इव्हेंट असलं तर दादा अगदी मन मोकळ्यापणाने तिथे उपस्थित असतात आणि पूर्ण एन्जॉय करत असतात. असे आमचे सर्वांचे लाडके विलासजी दारिस्तेकर साहेबांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. पाहुण्यांचा आदर सत्कार इथे मात्र केला जातोय. मैदानामध्ये दोन धावेंच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र यश मिळत असताना किरण शिंदे आणि सोबत फलंदाज साथीदारांनी इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मधून आता मात्र मी थांबतो आणि पुन्हा एकदा वळूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये, कारण की वारंवार फोन येत आहेत, ऐकायला येत आहे की डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये मी असं ऐकलंय की विक्रोळीचा आवाज आलाय. तर विक्रोळीचा आवाज सर्वांना ऐकायचा आहे. ऐकूयात आवाज सागरजी मोरे सरांचा. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं संध्याकाळ सत्रामध्ये. अगदी सकाळपासून थोडं क्रिकेट आपण पाहिलं तर उन्हात खेळलं गेलं, आता मात्र अंडर लाईट्स क्रिकेट खेळायचं आहे मित्रांनो.
क्रिकेट सोपं नाहीये, मग अंडर लाईट्स खेळणं पण थोडं डिफिकल्ट आहे. बॉल स्लाइड होत नाही, बॉल बॅटवर लवकर येत नाही, नजर तुमची परफेक्ट पाहिजे. डावाला सुरुवात होते आणि टार्गेट आहे आपण पाहिलं तर मॅचला जिंकण्याकरिता 40 धावांचं टार्गेट आहे. स्ट्राईक एंडला बॅटर विकी. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, विकी ठरला अनलकी. बॅटर आउट, मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॉक्स आउटच्या रूपामध्ये. खूप चांगले बॅटर आहेत, क्षमता चांगली आहे, एक चांगलं टायमिंग आहे त्यांच्याकडे. संदीपला पण माहिती की आता मॅच बिल्डअप करणं गरजेचं आहे. टीमला काय गरज आहे ते खूप महत्वाचं असणार आहे. जिंकणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर सिद्धेश, हा बॉल खूपच भारी टाकण्याचा प्रयत्न केला गेला. लेफ्टी बॅटर आले की थोडं रन एक्स्ट्रा येताना पाहायला मिळतात. मग लेफ्टीने खूप चांगलं क्रिकेट गाजवताना पाहिलं गेलंय. कोण सिद्धू गुप्ता, ज्याने आज एक हिस्ट्री क्रिएट केली की मित्रांनो बॅनर्स एक हिट मीचा बॅनर लागलाय भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. टी शर्ट आहे, त्यांनी ती हिस्ट्री क्रिएट केली की त्या बॅनरला बरोबर त्यांनी बाउंड्री लगावली. असेच आपले सिद्धू. स्ट्राईक इनला किरण शिंदे, ज्यावर पण सर्वांच्या नजरा आहेत. हाय व्होल्टेज मॅच आहे, डू ऑर डाय, करो या मरो, जो जिंकणार आहे तो मात्र पुढे होणार आहे. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आहे. डोंबिवलीमध्ये जर पाहिलं तर उभे राहून बॉलिंग, जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे. प्रत्येक परिसरात अंडरआर्म क्रिकेट वेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. या बॉलवर देखील समोर खेळले गेले टॅब. मग तुम्ही दक्षिण मुंबई साऊथ मुंबई आला तर तिकडे थोडी वेगळी ऍक्शन आहे. वरळी साईडला आला तर चक्री पद्धतीची ऍक्शन आहे. दहिसर साईडला गेला तर लकवा, टिचकी, वेगवेगळ्या पद्धतीची ऍक्शन आहे. अंबरनाथ साईडला गेला तर थोडी वेगळी ऍक्शन आहे. काही परिसरात रब्बर बॉलने खेळल्या जातात. साऊथ मुंबई आला तर कवटी बॉलने, प्लॅस्टिक बॉलने देखील लाखाचं पारितोषिक असणारी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळाल्यात. त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये. माहीम परिसरात ओरमचं पण प्लॅस्टिक बॉलचं क्रिकेट खेळलं जातं. या बॉलवर देखील समोर खेळले गेले, चांगला फटका, एक सिंगल रन मिळेल तिकडे. भव्य दिव्य असं आयोजन आज डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये. प्रथम क्रमांक तब्बल 50,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी आहे. तृतीय क्रमांक जर पाहिलं तर 30,000 रुपये आकर्षक अशी ट्रॉफी. तृतीय क्रमांक पण पाहिलं तर 15,000 रुपयांनी ट्रॉफी आहे. चतुर्थ क्रमांक पण पाहिलं तर ट्रॉफी आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी देखील आपण पाहिलं तर बॅनर स्पोर्ट्स यांच्यामध्ये देखील सायकल. या बॉलवर हवेत बॉल, चांगले प्रयत्न केले तिकडे, वेल एफर्ट्स. शुभम तिकडे होते मित्रांनो. शुभमचे एफर्ट्स आवडले तर शुभमसाठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून एफर्ट्स. बघा क्रुशल मॅच आहे, डू ऑर डायची मॅच आहे, तर इकडे एफर्ट्स जावे लागतील. अभि नाही तो कभी नाही. तर एक वर्ष वाट पाहावी लागेल या क्रीडा स्पर्धेची. कोण चॅम्पियन होईल, कोण जिंकेल, कोण फायनल मध्ये जाईल, ह्याची चर्चा संपूर्ण वर्षभर होईल. वर्षभर कुठे ना कुठेतरी आपण मिळतोच, तेव्हा चर्चा ही असते की डोंबिवली प्रीमियर लीग कोणी जिंकली, डीपीएल मध्ये तू काय परफॉर्मन्स केला होता, ह्या आठवणी राहतात. खूप चांगली मेहनत सर्व कमिटीने घेतली आहे. भवानी स्पोर्ट्सचं देखील आकर्षक, ज्यांनी टी शर्ट ट्रॅक प्रॉपर एकदम IPL पाहतो की काय असं वाटतंय. या बॉलवर देखील बॉल आतमध्ये आला, चांगला बॉल सिद्धूचा. सिमेंट विकेटवरती बॉल टर्न करणं थोडं कठीण आहे, बट सिद्धूने बॉल आतमध्ये आणला, अँगल बनवला, लेग बाय मध्ये रन मिळेल, सिंगल. आज IPL ची मॅच पण अगदी पहिल्या दुसरा दिवस आणि ईशान किशनची अफलातून बॅटिंग. आता मला असं वाटतं मुंबई इंडियन्सची पण आज मॅच आहे. मुंबई आणि चेन्नईची एक वेगळी मॅच आहे, त्यावर देखील संपूर्ण भारताचं लक्ष आहे. जगातील सर्वात मोठी प्रीमियर लीग, इंडियन प्रीमियर लीग, IPL भारतात आलं आणि त्यानंतर अशा अनेक प्रीमियर लीग विविध भागात पाहायला मिळाल्या. डोंबिवली प्रीमियर लीगचा लोगो आपण पाहतो DPL LED स्क्रीनवरती. आपली डोंबिवली, सर्वांची डोंबिवली, हे आमचे प्रेक्षक वर्ग पण LED स्क्रीनवर फोटो काढतात, फोटोशूट करतात. ते पण की आम्ही पण DPL ला पाहायला आलो होतो, सर्व आमची लहान मुलं आणि डोंबिवलीचे सर्व आमचे स्थानिक मित्र जे आज आले आहेत. तुमचं सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे. उद्या ऑफिसला जायचं, बट डोंबिवली प्रीमियर लीगची फायनल बघूनच जा. आणि म्हणजे हे शेड्यूल आहे, मंडे टू फ्रायडे काम करायचं ऑफिसला, सॅटर्डे संडे क्रिकेट आहे. हे
हे सर्वांचं शेड्यूल आहे, त्यामुळे क्रिकेटसाठी भले घरचं फंक्शन असलं तरी यावर्षी जमणार नाही. बट क्रिकेटची एक मॅच असेल, कुठली लाखाची टुर्नामेंट असेल तर ती खेळायला जाणार. डोंबिवली प्रीमियर लीग जाईल खेळायला. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर दर्शनच्या हातामध्ये बॉल दिलाय. 18 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 23 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर संदीप पाटील. एक वेगळी ऍक्शन दर्शनची. दर्शनला दर्शनीय कामगिरी करावी लागेल. विकेट काढावे लागतील, डॉट बॉल काढावे लागतील. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळले गेलेत आणि काय घडलं गेलंय, काय घडलंय, कहाणी में ट्विस्ट, कुछ तो हुआ है. कुणाला बाहेर जावं लागेल. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाईल का. स्माइल तर केले पवनने. बाहेर जावं लागेल. एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाते. कहाणी में ट्विस्ट. याचंच नाव मित्रांनो क्रिकेट आहे. आणि बघा कधी इकडे कधी तिकडे मॅच आहे. नवीन बॅटर आपण पाहिलं तर संकेत भगत येतात संदीप पाटील यांच्या सोबतीला. जो जिताबाई सिकंदर. कोण जिंकेल ही मॅच. संपूर्ण डोंबिवलीचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती. डोंबिवली प्रीमियर लीग DPL. आपली डोंबिवली, सर्वांची डोंबिवली. डोंबिवली फास्ट मूवी पण बघितला. डोंबिवलीला एक ट्रेन पकडणं सकाळी म्हणजे जो टास्क आहे लाईफ मध्ये, जो डोंबिवलीला ट्रेन पकडू शकतो फास्ट ट्रेन, तो काही करू शकतो. डोंबिवली, कल्याण, दादर, घाटकोपर या ज्या टायमिंगला ट्रेन पकडणं सकाळी 8-9ची, त्यामुळे डोंबिवलीचा एक वेगळाच क्रेज पाहिला गेलाय. पर स्क्वेअर फूट पण आता डोंबिवली थोडा वरती गेलाय. तो वळत मॅचच्या दिशेने क्रुशल मॅच आहे. संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. त्याच्या सोबतीला संकेत भगत. मॅच जिंकून देणं गरजेचं आहे. शेवटीला रिझल्ट काय आहे. क्वार्टर फायनलची मॅच. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा डॉट बॉल. दर्शनची दर्शनीय कामगिरी. कोण जिंकणार ही मॅच, कोण जाणार सेमीफायनल मध्ये. अवघ्या 40 धावांचं लक्ष आहे. बट मित्रांनो क्रिकेट हे क्रिकेट आहे. टार्गेट हे टार्गेट आहे. कुठलंच टार्गेट मोठं नाहीये आणि कुठलंच टार्गेट छोटं नाहीये. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत. बॉल आपण पाहिलं तर तिकडे गॅप मध्ये आणि चांगली फिल्डिंग. चांगल्या अंदाजामध्ये बॉल आतमध्ये ढकलला गेला. बट तदपर्यंत 2 रन मिळतील. संदीप पाटील पण मॅच सोडणार नाहीये. त्यांना पण माहिती आहे मॅच जिंकवायची आहे. स्कोर मात्र 2 पुढे जाईल. 19 धावा झाल्या धावफलकावरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट वरती देखील आपण आज युट्यूबला ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. 3 कॅमेऱ्यांचा युट्यूबची देखील संपूर्ण खूप चांगलं कार्य करतेय. त्याचबरोबर आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून 200 ते 300 स्टुडंट्स क्रिकेटचं प्रशिक्षण घेत असतात. त्यांच्या बॅचेस आपण पाहिल्या तर कुंभारगणपाडा, मानकोली आणि कोपर विभागामध्ये आपण त्यांच्या बॅचेस पाहत आहोत. लेदर बॉलचं प्रशिक्षण त्यांच्या माध्यमातून दिलं जातं. आम्हा सर्वांचे गोपालांना देखील या स्पर्धांसाठी उपस्थित होत आहेत, तर त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. मी अण्णांना विनंती करतो आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. GM अकॅडमीचे सर्वा आदरणीय गोपाल अण्णा साहेब देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. स्वागत आहे. नक्कीच मित्रांनो बघा टेनिस बॉल क्रिकेट तर तुमचं आहे, बट लेदर बॉल क्रिकेटवर कॉन्सन्ट्रेटने खेळा. जर एक चांगलं क्रिकेट खेळायचं आहे तर लेदर बॉल क्रिकेट, मग कॉलेज, मग ऑफिस, त्यासाठी तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला संकेत बघा. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन तिकडे मिळेल. एका धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. स्कोर झालाय 22. 22 धावा झाल्या धावफलकावरती. 18 धावांची गरज आहे मॅचला अजूनही जिंकण्याकरिता. कोण जिंकणार ही मॅच, कोण जाणार आहे सेमीफायनल मध्ये. दर्शनने चांगली कामगिरी केली. एक रनआउट मॅच मध्ये कलाटणी घेतली आहे. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रिवर्स तिकडे फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. राज होते तिकडे
आणि राजने खूप चांगलं बॉडी बॅलन्स केलं, लांबचं अंतर गाठून बॉलवर पोहोचलं, एक सिंगल रन मिळेल. वन टू गो. काही जण फक्त वन टू गो आवाज ऐकायला पण आलेत आणि आवाज काढायला पण आलेत, आनंद घेतात वन टू गोचा. या बॉलवर फ्लिक केलं गेलं, गॅप मध्ये स्ट्रोक, संकेत भगत. क्या बात आहे, शॉट ऑफ द मॅच, टर्निंग पॉइंट. का मी गेले कित्येक वर्ष दिवा डोंबिवलीसाठी क्रिकेट खेळलोय, संकेत भगतचा मात्र बाउंड्री आली. किरण शिंदेनी स्माइल केली की बाउंड्री आली आहे. एकदा टाळ्या वाजवा, अफलातून मॅच. दोन्ही टीमला मॅच बॅलन्स चालू आहे. विकेट गेली तर मॅच मध्ये अजूनही संघ येऊ शकतो, लक्ष्मी 11. पण त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर आपण खूप चांगली कामगिरी करत असताना प्रणव पॅन्थर्स बघा, जर ओव्हर झाली आहे, मग शेवटच्या बॉलवर बाउंड्री आली आणि टायमिंगला बाउंड्री आली. संकेत भगत, ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा, नाम है संकेत भगत. खूप वर्ष, मग दिवा डोंबिवलीच्या नावासाठी खूप वर्ष एकनिष्ठेने क्रिकेट खेळला आणि एक हौसी कलाकार आहे. या परिसरातून नवीन नवीन खेळाडूंना घेऊन येत असताना खूप चांगलं क्रिकेट मुंबईत, साऊथ मुंबईत, त्या परिसरात, ठाणे परिसरात देखील वेगळा दबदबा राहिला श्री 11 दिवा डोंबिवलीचा. त्यामुळे संकेत भगतचा मोलाचा वाटा आहे. स्ट्राइक एंडला संदीप पाटील. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, हलक्या हाताने बॉल थोडा बाउन्स झालाय, रन सिंगल मिळेल. संकेत भगत यांनी जर ह्या 2 बॉलवर 2 बाउंड्रीज मारल्या, म्हणजे 3 बाउंड्री होतील, तर त्यांचे मित्र अगदी जवळचे पद्मनाथ प्रभू बाबू सर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे संकेतला. संकेतचं सेलिब्रेशन पण तेवढंच फेमस आहे. स्ट्राइक एंडला संकेत. मॅच अजूनही संपलेली नाहीये, सिद्धूला मात्र काही ना काहीतरी करावं लागेल. या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल हवेत आहे, कानी में ट्विस्ट. शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण अजून मी जिंकलेलो नाहीये. बारा धावांची गरज आहे. बॉलिंग साठी सिद्धू, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मंगेश, त्याच्या सोबतीला संदीप पाटील. कोण मॅच जिंकणार आहे? 10 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. चांगली मॅच पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. डावाला सुरुवात होते बॉलिंग साठी सिद्धू, स्ट्राइक एंडला बॅटर मंगेश. या बॉलवर देखील कव्हर लागते, हलक्या हाताने ढकलला गेलाय. बघा मित्रांनो, प्रेशर जर असेल ना तर लास्टला 6 बॉल 7 वगैरे पण मॅच बघायला मजा येईल, पण तिथपर्यंत मॅच गेली पाहिजे. संदीप पाटील एक असे बॅटर आहेत, त्यांनी मात्र मॅच चालू केली. चांगली बाउंड्री आली, संकेत भगतची एक बाउंड्री आली, एक रनआउट आला, त्यामुळे लक्ष्मी 11 संघ पण मॅच मध्ये आलेला. बट संदीप पाटीलला देखील मॅच जिंकून देणं गरजेचं आहे. भारतीय संघ पण न्यूझीलंड संघासोबत असताना खेळत असताना एकाच दुसरी विकेट भारताची पण गेली असती तर मॅच थोडी डगमगलेली. बट के एल राहुलचा अनुभव आणि हार्दिक पांड्याची अफलातून बॅटिंग, त्यामुळे भारताने पण यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या बॉलवर देखील फटका बसला गेला, गॅप मध्ये बॉल. क्विक फिल्डर तिकडे आलेत, प्रणय तिकडे आले, रन मिळेल सिंगल. 30 धावा झाले धावफलकावरती, अजूनही 10 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 8 बॉल 10, हाय व्होल्टेज मॅच आहे. सर्व अगदी जवळून मॅचचा आनंद घेतात की जिंकणार कोण आहे. क्रुशल मॅच आहे. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय, थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होईल, 1 रन मिळेल. एक रन मॅच मध्ये महत्वाचा आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे.
एका साईडला संदीप पाटील खूप चांगली इनिंग खेळतायत, चांगली बॅटिंग करून आले, त्यामुळे त्यांची बॅट लहरामध्ये आली आहे. मंगेशला थोडा वेळ देता लागेल, कारण की मंगेशला पण माहिती की मॅच थोडी डगमगली आहे. या टाइमला पेशन्स लेवल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर देखील हलक्या हाताने समोर ढकलला गेलाय. रन पुन्हा एकदा सिंगल मिळेल. प्रत्येक खेळाडू बोलतो की बॉल माझ्याकडे येऊ नये, म्हणजे ही मॅच अशी चालू आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच येऊन थांबली आहे. 6 बॉलमध्ये 8 धावेची गरज आहे. बघा सर्वांना वाटलं की मॅच रंगेल. 61 चं टार्गेट पण चेस झालं होतं. चांगली ओव्हर टाकली इकडे सिद्धेशने. फक्त आणि फक्त 5 रन खर्च करत असताना इकॉनॉमी बॉलिंग केली. गुड बॉलिंग. चेक. चला एक महत्वाचा सत्कार राहिला, तर मी विनंती करीन आकाश जेवळेकर यांना यांच्या हस्ते आपण सत्कार करणार आहोत. हाय प्रोफाईल संघाचे प्रोप्रायटर, हाय प्रोफाईल संघाचे पुरस्कर्ते शुभमजी बेडेकर साहेब यांचा आपण इथे यथोचित सन्मान करणार आहोत. मॅच देखील क्लोज आली आहे. आकाश जेवळेकर आपल्याला विनंती असणार आहे की आपण शुभम बेडेकर यांचा यथोचित शुभ सन्मान करणार आहे. ओडिओ कॉम्बॉक्स. आणि महत्वाची मॅच आहे. 6 बॉलमध्ये 8 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला संदीप पाटील. मित्रांनो, ही मॅच आवडली असेल तर ओव्हरच्या अगोदर सर्वांनी टाळ्या वाजवा. या मॅच साठी आपण फाईट करूयात. 6 बॉल आणि 8 रनची गरज आहे. कोण जिंकणार आहे? जो जिंकेल तो सेमीफायनल खेळणार आहे. जमा 11 संघ आणि तन्मय प्रतिष्ठा संघ, आपण याची नोंद घ्या की आपली पण सेमीफायनल असणार आहे, त्यामुळे आपण पण तयार राहा. संदीप पाटील बॉलिंग साठी आपण पाहिलं तर शेवटची ओव्हर घेऊन भावेश. 6 बॉल 8. पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेलाय. दडपण आणि प्रेशर आहे. इसी का नाम क्रिकेट है. 6 बॉल मध्ये आता मॅचला जिंकण्याकरिता 7 धावांची गरज आहे. पवन शेट्टी काय युक्ती लावणार आहे या मॅच मध्ये? टीम मीटिंग केली जाते. भावेश कॉन्फिडन्सने बोलतो की मी टाकेल, बट बघूयात आता मॅच काय रंगेल. 6 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला एक संदीप पाटील, ज्यांनी पण चांगलं क्रिकेट जवळून पाहिलंय, ते पण मॅच सोडणार नाहीयेत. 6 बॉल 7. कंपल्सरी चेसिंग हा क्रीडा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 7 रन तुम्हाला करायचे आहेत. थोडे बदल केलेत बॉलिंग मार्कवर. बघूयात कोणाला संधी दिली जाईल. मॅच चालू करा पवन. आता बॉलर चेंज होणार नाहीये याची पण तुम्ही नोंद प्रथमेश घ्या. चेक. प्रथमेशजी देसाई साहेब, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. आणि क्रुशल मॅच पाहायला मिळतीये. पवन शेट्टी बॉलिंग साठी येत आहेत, स्वतः कॅप्टन येत आहेत. 5 बॉल मध्ये 6 बॉल मध्ये आपण पाहता मॅचला जिंकण्याकरिता 7 रनची गरज आहे. एक एक्स्ट्रा आले. स्ट्राईक एंडला संदीप पाटील. बेस्ट वर्सेस बेस्ट. कोण जिंकणारी मॅच? डोंबिवली प्रीमियर लीग DPL. भव्य दिव्य असं आयोजन. 2 दिवस आज सर्व कमिटीने अगदी जीव लावून काम केलं. प्रत्येक खेळाडूला जेवणापासून नाश्त्यापर्यंत जी सुविधा केली आमचे इम्रान मजीद, ज्याने खूप चांगलं जेवण प्रोव्हाइड केलं. सर्वांचा आभार आहे. स्ट्राईक एंडला बॅटर संदीप. या बॉलवर खूप टायमिंग दिलं गेलंय आणि बॉल जाईल. आपण पाहिलं तर नो बॉल आहे. चुकीच्या पद्धतीने बॉल पाहिला गेला. चुकी होते पवन यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन आणि प्लस मला असं वाटतं 1. आता मात्र मॅच क्लोज थोडीफार झाली आहे. फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. पवन यांच्यावर देखील थोडं दडपण पाहायला मिळतंय. बॉल टू बॉलची मॅच देखील रंगताना पाहायला मिळतीये. 40 धावांचं टार्गेट. डोंबिवली प्रीमियर लीग. कोण जाईल सेमीफायनल मध्ये? या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन तिकडे मिळेल. खूप चांगलं टायमिंग केलं मंगेशने. 2-3 बॉलर्स त्यांनी फेस केले, बट कॉन्फिडन्सने सिंगल केला. फुल स्ट्रोक मंगेश. हा सिंगल खूप महत्वाचा होता. तो जिंकणार आहे, तो सेमीफायनल खेळणार आहे. म्हणजे जो जिंकेल त्याला एक तरी ट्रॉफी कन्फर्म आहे. टॉप 4 मध्ये जाईल. बॉलवर देखील फुलटॉस बॉल आणि मॅच आपण पाहिलं तर आतमध्ये आलाय पुन्हा एकदा बॉल.
हृदयाचे ठोके अगदी धडधड करणारी मॅच पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल. एका धावेने स्कोर कार्ड पुढे झाला आणि स्कोर झालाय 38 धावा झाले धावफलकावरती. मॅच आली 3 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. सर्वांना आता एक्स्ट्रा रन्स आठवत असेल. पवन शेट्टीनी पण फिल्डिंग थोडी क्लोज आणले. 3 बॉल 2 आणि जिंकणार कोण? मॅच आहे 3 बॉल 2. आता प्रत्येक जण बोलत असेल की हा बॉल डॉट यावा, हा बॉल काहीतरी वेगळं यावं, मॅच थोडी टफ व्हावी. प्रेक्षकांना तेच पाहिजे की मॅच रंगताना पाहायला मिळतीये. 3 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला संदीप पाटील. सापळा रचलाय लक्ष्मीलन संघाने पण. 3 बॉल 2 40 धावांचं मात्र हे टार्गेट होतं. मॅच क्लोज होताना पहिली गेली आहे. 3 बॉल 2. या बॉलवर आणि चुकी झाली आणि या सामना जिंकलाय प्रणव पॅन्थर्सने. पण मित्रांनो, मॅच आवडली असेल तर मॅच साठी एकदा टाळ्या वाजवा. खूप चांगली मॅच पाहिली गेली. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रंगताना पाहिली गेली आहे आणि प्रणव पॅन्थर्स अखेर खाली त्यांनी दीर्घ श्वास घेतला. वेल प्लेड लक्ष्मीलन, आपण पण फाईट केलात. अभिनंदन. हार्ड लक लक्ष्मीलन संघाने. अभिनंदन प्रणव पॅन्थर्स.